केले गुरु साळुंके पंकज साळुंके पच्ची बक्षीस दिला नेतेश पाटील गुरु साळुंके आणि पंकज साळुंके यांना देतो नाटक मंडळीतर्फे 1000 रुपये बक्षीस दौलत पाट संजय जी
दादा पाया पडतो. अमिता अरे बारे अगं जातोय का मी? जातो नाही रे, येतो म्हणायचं. सॉरी दादा. तुम्ही हो माता, तुम्ही हो बंधू सगळा. असेल तर बरं होईल. आज त्याच्याकडे जरा महत्वाचं बोलायचं आहे. काय रे पात्रवड्या, काय म्हणालास? अरे अजून तर काहीच म्हटलंच नाही. तेव्हा जे मी सांगतो ते ऐकून घे. अरे पोरीच्या घरी त्याचं बापानं सांगते. अरे लोक गैरसमज करून घेतात, पण ते जागाच्या जीवावर शास्त्रात. बस झालं. लोक काय म्हणतील ह्याची पर्वा नाही मला. माझा आधीपासून संबंध आहे या घराशी. आनंद चांगला मित्र आहे माझा. तेव्हा मी इथे यायचं की नाही ते तू मला सांगण्यापेक्षा तू इथे यायचं बंद हो. आईच्या गावात तुझा कार्तिक होता. कोणत्या पाचकाच्या धनी झालेस तू? अरे तुझ्यासारखा नालायक जन्माला आला. अरे वयोवृद्ध माणसाशी कसं बोलावं हे सुद्धा कळू नाही तुला. तुमच्यासारख्या खेळाला अशी बोललं पाहिजे. तुम्हाला चांगला भाषा समज येत नाही. पण तुझ्यासारख्या नालायकाला असंच वागायला पाहिजे. पण तुझा तो असुरी डाव लक्षात नाही येणं इतकं मूर्ख समजलास का मला? अरे तुझ्यासारख्या नराधमाला उभा राहू देणं म्हणजे आपल्या सहनशक्तीचे अंत पाहण्यासारखं आहे. अरे तू तुझ्या सहशक्तीला माझा सहशक्तीचा अंत बोलून जर कुणाचा अंत झाला असता न तर ह्या पेशवी कालावर फक्त तुमच्यासारखे गिदाडच उरेल असते. अरे दिनानाथ, वयाच्या मानाने खूप बोलतो आहेस तू. मुळेच नाही. अजून काही ऐकायची इच्छा नसेल तर वाटेला लाग इथून. आईच्या गावात आईच्या जेव्हा भाजी उदार म्हणतात ना ते याला. चला निघ आता इथून. ए मात्राड्या, नितेश, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाबांची असं बोलायचं? का तुझे बाबा काय? अरे भगवान आहेत ते माझ्यासाठी, कळलं ना? आणि पुन्हा
चहा नको. बरं सुशांतचा फोन वगैरे आला होता का? नाही बाबा. गेले 3 दिवसापासून मला सुशांतचा एकही फोन आलेला नाही. आणि इथून फोन करते तर फोनच लागत नाही. बाबा मला काहीच सुचत नाहीये. आम्ही सगळे हैराण झालोय बाबा. 3 दिवसापूर्वी मला म्हणाला होता 4-5 दिवसात येतो. पण नक्की झालंय तरी काय? त्यानंतर त्याचा फोनच नाही हो बाबा. कामात असेल, नको काळजी करू. अहो बाबा, कामात असला तरी फोन करायचा लागतो का तो? दररोज 3 वेळ फोन करणारा माझा सुशांत आज 3 दिवस झाले तरी एकही फोन नाही त्याचा. बाबा खूप काळजी वाटते हो. त्याच्या ऑफिस मध्ये तरी जाऊन यायचं ना. दादा गेले ऑफिसमध्ये. मग कळेल त्याची खुशाली. बाबा मला तर खूप काळजी वाटू लागली हो. स्वाभाविकच आहे. तिकडे तुझी आई सारखी चिंता करत बसते, सारखी विचारत असते सुशांतला. बाबा मी त्याला मुलासारखी जपते हो. करणार तरी काय? म्हणत होती सुशांत आले की दोघांना यायला सांग 2 दिवस. येशील ना अमिता 2 दिवस? खूप बरं वाटेल त्याला. दादांना विचारून मी नक्की येईन तुमच्याकडे. आनंद नाही म्हणणार नाही तरी सुद्धा विचार त्याला, तो त्याचा आधार होईल. हो बाबा. काही जरी झालं ना तरी मला त्याला दुखवायचं नाही. तुम्ही केव्हा झाला थोडा वेळ. बरं सुशांतच्या ऑफिस मध्ये गेलो होतस ना? मध्ये त्याचा ऑफिसचा मित्र भेटला. त्याने सांगितलं तो प्रोजेक्टमध्ये खूप बिझी आहे आणि त्याचा सिमचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून त्याला फोन करता येत नाही. म्हणून त्याने ईमेल करून कळवलंय. तो उद्या संध्याकाळी येणार. अहो बापू. दादा त्याच्या सिमचा प्रॉब्लेम झाला हे मला मान्य आहे. पण तो तिथून आपल्याला फोन तरी करू शकत होता ना. ठीक आहे ना, आता कळेल ना. अहो पण त्याला कसं कळत नाही आम्ही इथं किती काळजीत आहोत. आता येऊ दे त्याला. चांगलीच ठणकावते. नुसतं खडसावत
नमस्कार करायचं राहिलं वाटतं. अजून काय काहीच आठवत नाही मला. अरे आठवून तरी बघ. अगं काय नाही आठवत मला. सुशांत, अरे दादांना नमस्कार करताना तू काय म्हणायचंस बरं? तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. आता तो प्रवासातून आलाय, त्याला थोडा विश्रांती घेऊ दे, नंतर बोलू आपण. जा सुशांत, जा तू, नंतर बोलू आपण. सुशांत काय रे? अरे असं कसं करू शकतोस तू? कधीही आलास तर दादांना नमस्कार करताना कधीही तू अनादर नाही केलास त्यांचा. आणि आता असं का वागतोस? अगं पण काय झालं त्यात? काय नाही नमस्कार केला आणि एवढं काय झालं त्यात? काय फरक पडला त्यात? काय फरक पडला? आणि हे तू विचारतोस? अरे ते दादा आहेत आमचे दादा. हो मग काय करू सांग? काय करू सांग? काय करू? आल्यापासून ऐकतोय हे काय केलं नाही, ते काय केलं नाही, असंच काय केलास, तसंच काय केलास. ऐकून ऐकून मधीच झालो मी. अरे प्रवासातून आलोय, त्रास झाला नसेल का मला? हे सगळं नंतर पण बोलता आलं नसेल का? ओके. सॉरी सुशांत. आय एम रिअली सॉरी. अरे पण असला त्रास कशाला करून घेतोयस तू? पुन्हा तेच. अरे आता तू शांत राहशील की नाही? सुशांत, नमिता, तू जरा शांत राहा. सुशांत, जा तू फ्रेश हो. हो प्लीज. तुम्ही नाही बोलला तर चांगलं होईल. सुशांत. ही पद्धत आहे त्यांच्याशी बोलण्याची. अरे काय झालंय तुला? अरे सुशांत, असं का वागतोयस तू? काय झालं आहे ते सांग. तुला त्रास होतोय का तुला? कसलाच नाही, पण तुम्ही मला त्रास देता. प्लीज मला शांत राहू द्या. खरंच तुम्हाला माझी काळजी आहे की काळजी करण्याचं नाटक करता तुम्ही? हेच कळत नाही मला. म्हणजे बस. सुशांत. काळजी करण्याची नाटक करतो मी. माझ्या सुशांतची काळजी घेत नाही. असं कसं होऊ शकतं? दादा, मी स्वतःला कसं सुधारू शकतो? अरे सांग ना. मी स्वतःला का दोषी देऊ शकतो? असं नाही हो. तुम्ही त्याची नेहमीच बाजू घेता ना. अहो दादा, तुम्ही स्वतःपेक्षा त्याची काळजी जास्त करता. नाही अनिता, मी कधीतरी नक्की कुठेतरी चुकतो. नाही हो दादा. म्हणून माझा सुशांत हे त्याला समजावं. माझं काही चुकलं असेल तर मी स्वामी. पण असं वागू नको. सगळ्यांचा आदर करायला शिकवले मी. फक्त दिनारांचा आदर असा निषेधा करू शकतो. का असं वागतो आहेस ना तू? विचार त्याला. आमचा अपराध तरी काय म्हणून तो हा सजा देतो आपल्याला. सांभाळ स्वतःला. अरे समजून काढू आपण त्याची. अश्रू आटले बंधन सुटले अश्रू आटले हृदय दाटले पित्त विखारी मित्र सखा की तू दुश्मन वैरी. सुशांत निवेदन पाठ केल्यास सुजाता पवार यांनी 5,500 रुपये बक्षीस दिले. अभिनव नाईक. सुजाता पवार सगळं देव बघतो.
नाही तसंच भेटतो. अरे पाहिलं होतं मी आम्ही तुम्हाला भेटताना. म्हटलं जमतं की बघूया आम्हाला सुद्धा. छान जमलं तुला. बरं दादाचा फोन का लागत नाही? किती ट्राय करतो. हे आमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्हाला कॉल करणं पॉसिबल होत नव्हतं. अरे तो मेसेज करत होतो मला, तो मजेत आहे, तू काळजी करू नकोस त्याची. नाही बाबा सारखे विचारताय. काय सांगू त्यांना? त्यांना म्हणावं काळजी करू नका, प्रोजेक्ट संपला की लवकरच निघेल तो. पण तू काय नाही थांबलास? अरे माझा वेगळा प्रोजेक्ट होता आणि त्याचा वेगळा होता. अरे आई कसं आहे रे? ठीक आहे. फक्त दादाची काळजी करत बसले. त्यांना सांग काळजी करू नका. मला मेल करत असतो तो, मी तुम्हाला कळवित राहीन. ठीक आहे येतो. ओके सांभाळा स्वतःला आणि आई बाबाची काळजी घेऊ नका विसरू नको. बरं ओके बाय. खूप काळजी आहे आमच्या साहेबांना. वेदांच्या आई-वडिलांची. खेड्यात नाहीत ना तर मग काळजी घ्यायला नको का? मग आमची कोणी काळजी घ्यायची बरं? अमिता प्लीज. काय झालं सुशांत? तू अजून नाराज आहेस का माझ्यावर? नाही मग असं का वागतोयस माझ्याशी? सुशांत, काही चुकलं का रे माझं? सांग ना रे प्लीज. काय झालं सांग ना. अगं काही झालं नाही. आणि मग तू असा आबोला का धरलायस? सुशांत, मी वेदांशी फोनवर बोलत होते म्हणून रागावलास का तू माझ्यावर? अरे तू कामात बिझी होतास ना. मी त्याच्याजवळ तुझी कुशाने विचारत होते. मग ठीक आहे ना, मी काय म्हटलो का तुला? अरे काही बोलत नाहीस. पण न बोलता खरंच काय बोलून जातोयस तू? अमिता तू हे काम भलते सत्य विचार मनात आणते आहेस. अरे सुशांत, तुझ्यात बदल झालाय आणि हे जाणवतंय मला. म्हणून तर विचारते मी तुला. तू प्लीज जरा शांत असेल की नाही? शांत राहू मी? अरे सुशांत, ही शांतता मला स्वस्थ बसू देत नाही. हे बघ अमिता, तू जास्त विचार करते आहेस ना म्हणून. का? मी काय वेगळा विचार करते? आपला माणूस आधी कसा होता आणि आता कसा आहे याचंच कारण शोधते मी. हे फोन. अरे फोन घे फोन आणि नंतर बोल माझ्याशी. थांब अमिता. हॅलो, तुला मी नंतर फोन करतो. बाय. ओके अमिता, आपण का म्हणतो आहोत? आपण नाही, फक्त मी म्हणते. सुशांत, अरे आपण भांडत नाही आहोत. अरे सुशांत, आपल्याला हरवलेलं नातं शोधतोय आपण. काही शोधण्याची गरज नाही. आपला जागा आपल्या जागी आहे. हे बघ, तू आता जे काय बोललायस ना त्याला तू स्वतः देखील सहमत नाहीयेस. आणि तुला वेगळं सांगायची गरज वाटत नाही मला. वादच करायचे असं तू ठरवून आलेस की काय? अरे सुशांत, ठरवून खूप काही ठेवलं होतं. तू आलास की
तुला जा म्हणून सांगितलं नाही मी. थांबून वाद वाढवायचे नाहीत मला. वाद कधी होणार नाही याची मी नेहमी काळजी घेतो. जेव्हा मी वाद करेन तेव्हा वादाला कारणीभूत ठरेल. तसं जे तुझा गैरसमज आहे ते बाजूला ठेव आणि माझ्या एका सरळ साध्या प्रश्नाचं उत्तर दे. दादा मला वाटतं मी प्रश्न अजूनही विचारलेला नाही आहे तुला. अरे आता सांग तू आल्यापासून का असं बघतोय? मला आज जाऊन तयारी करायची आहे. मला ऑफिसला जायला वेळ होतोय. मला वाटतं माझा प्रश्न तुला नीट कळालेला नाही आहे. इथे कुणाच्या प्रश्नाची उत्तर देण्याची मी जरुरीची समजत नाही दादा. सगळं आपणच ठरवायचं नसतं सुशांत. आयुष्य तुझं आणि मर्जी तुझी असली तरी काही प्रश्नाचे उत्तर देणं बंधनकारक असतं. आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा. पण माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. हे होऊ शकत नाही. कारण तिथे प्रश्न तिथे उत्तर आलं. पण माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही. बस खोटं बोलतो आहेस तू. तू माझा सुशांत होऊ शकत नाही. अरे तुला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून अडवलं मी तुला. या सुशांतला आपला दादा करू नये. आल्यावर नमस्कार का केला नाही? एवढंच नसतं तर मी विचारलं पण नसतं तुला. हे मुद्दा आहे तुझ्या आणि अमिताच्या मध्ये असलेला विश्वासाचा. थोडं शांत राहणं म्हणजे विश्वास करून बसणं त्याचा अर्थ असा होतो का? हो तू कसा विचार करतो त्याच्यावर अवलंबून आहे. एवढा आमच्या ठिकाणी राहून विचार कर. मग कळेल तुला आम्ही का प्रश्न विचारतो आहे तुला. कुणी कुणाच्या ठिकाणी राहून विचार करणं हा सुद्धा एक प्रश्नच आहे. तू फक्त तुझाच विचार करतो आहे सुशांत आणि प्रश्न निर्माण करतो आहे. आणि तुम्ही तुमचे विचार करतात आणि छोटीशी गोष्ट मोठी करत आहात. तुला वाटतं तेवढी छोटी गोष्ट नाही आहे ती. निदान अमिताच्या बाबतीत तरी. एका बाजूला आधीच्या सुशांत आणि दुसऱ्या बाजूला या सुशांतचा ठेव. मग कळेल तुला किती मोठी गोष्ट तू किती छोटी समजतो आहे. एक मिनिट मला आता माझ्या पद्धतीने सांगू दे. तेव्हा मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले बस दादा. तुला विचारायला होतं मी विचारलंय. उत्तर तुला द्यायचं आहे. आज नाही तर उद्या.
नाही चल. एक मिनिट. तुला मी काय सांगितलं हो? अरे असं राहून कसं चालेल? तू येतो आहेस की मी जाऊ? याचा अर्थ त्याला काहीच किंमत नाही तर. सिद्धार्थ, वेगळं वेगळं अर्थ काढून नकोस. अरे मला लेट झालंय. मला लेट झालं तर त्या निकितीला वाट पाहावं लागेल तिथं. म्हणजे तू निकिताला भेटणार आहेस? हो होय. अरे वेडा जमायस काय रे तू? अरे इतकं समजावून बोलतोय काहीच फरक पडला नाही ना? अरे ती वेदांतावर प्रेम करत आहे. वेदांतावर. हा मी काय म्हटलो माझ्यावर प्रेम करते म्हणून. अरे आधीच अवघड असलेली परिस्थिती आणखी अवघड करून बसणार आहेस तू वेदांत. शांत ऐकवायची एक संधी सोडू नकोस. ऐकवत नाहीये यार. तुला वस्तुस्थिती समोर ठेवत आहे. निघून झाली ना आता. चल आता निघूया. बरं झालं तुम्ही आला. हे बाबा बाबा आणि मी. अरे मला म्हणायचं होतं बाबा. नाही रे मी मस्ती करण्याच्या मूड मध्ये नाही. मग कसल्या मूड मध्ये आज? नौटंकीचा. ज्याला गंमत केली हो. व्यवस्था केली असते आपण. अरे तू काय बोलत आहेस? घरी काय चालले? तू काय बोलत आहेस? परिस्थितीची काही गांभीर्य वगैरे तुला आहे की नाही? किड्याची जात आहे आपली. असलं काय पण समजत नाही. असंच कळत जायचं म्हणून सांगितलं. माफ करा साहेबांना. दौलत आणि त्या ताईला बोलवत आहे मी. त्याला असं बोलायला नको होतं. कविता कशी आहेस? आई कशी आहेस? बाबा आई कशी आहे? कशी असतात? सुशांत ऐकून खूप धक्का बसली त्याला. म्हणत होती सुशांत आले की दोघांना याला सांगू. म्हणजे बाबा तुम्ही आईला सांगितलं सगळं? पर्याय नव्हता. टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी तिला खरं काय ते सांगावंच लागलं. पोरीची चिंता बापाच्या चेहऱ्यावर दिसली आणि त्यांनी ती बरोबर ऐकली. बाबा अहो तिला कळायला नको आहोत. आता थांबा मी आईला फोन करते. हॅलो आई. अमिता आई तू कशी आहेस ग? हा सुशांत. अगं काही नाही ग. थोडासा प्रवासातून आला होता आणि लगेच मी त्याची चौकशी करायला सुरुवात केली म्हणून भडकला माझ्यावर. आई बाकी काही नाही ग. हो ऑफिसचं देखील टेन्शन होतं काही. हो क्लिअर केलं सगळं. आई काळजी करू नको काय. हो आलेत बाबा. ओके ठेवते. काळजी घे तू तुझी. चल. तू समजूत काढली त्याची पण घरी गेल्यावर माझं डबल खाणार ती. नाही खाणार. बाबा पण तुम्ही उदास राहू नका. नाहीतर आईला शंका येईल. ठीक आहे पण हे किती दिवस चालणार अमिता? बाबा फक्त 2 दिवस. एकदा मी सुशांतची समजूत काढली ना तो नक्कीच माझा ऐकेल हो बाबा. बाबा मला असं वाटतंय ना की माझंच काहीतरी चुकतंय आणि म्हणून तो नाराज झालाय माझ्यावर. बघ बोलू आणि लवकरच समजूत काढ एकामेकाची.
परिस्थिती हाताबाहेर जायला इतका वेळ पण लावू नकोस आणि जास्त ताणून पण धरू नकोस. तुझी चूक नसेल तरी शेवटी संसार सांभाळायचं म्हणजे कोणीतरी कमी पण घ्यायला जमलं. चूक नसताना सुद्धा मान्य करणं म्हणजे चुकीच्या गोष्टीला साथ दिल्यासारखं नाही का बाबा? हे सगळं कळतंय का मला? आपली मुलगी सुखाने नांदावी हीच इच्छा असते का प्रत्येक आई बापाची? बाबा बाबा तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं काही सांभाळून घेईन बाबा. तेवढा विश्वास आहे माझा. अमिता माझी खूप समजूत आहे. सगळं काही व्यवस्थित करेल. हो बाबा. बाबा बसा. मी केव्हा आला? झाला थोडा वेळ. मी तुमच्या घरी गेलो. काय? माझ्या घरी तुमचा अपमान झाला हे सहन झालं नाही म्हणून तुमच्या घरी गेलो. माफी मागायला गेलो. मला माफ कर. आनंद काय हे? अरे जे झालं त्यात तुझा काय दोष? आणि सुशांत कोणी गैर आहे का? आपलाच आहे ना? थोडं त्याचा गैरसमज झाला तो होईल दूर. झालं असेल गैरसमज म्हणून त्याने आपल्याशी असं वागावं. दादा तुम्ही इतका विचार करू नका हो. दादा हो मी तुम्हाला इतकं दुःखी पाहू नाही शकत. दादा तुम्ही काळजी करू नका. मी समजावेन सुशांतला. ठीक आहे बरं प्रयत्न करू. आनंद तू घरी गेला होतास तर अमिताच्या आईला काही सांगितलंच नाही ना? बरं केलंस आनंद. त्याला काही सांगितलंच नाही ते. बरं मी आता निघतो. काळजी घ्या. स्वतःची पण काळजी घ्या. बाबा पोहोचल्यावर फोन करा. दादा रजनीचा फोन आला होता का? सांगते आहेस की विचारते आहे? सांगते. तुझा नंबर कसा तुझ्याकडे? अहो तुम्ही नव्हता ना त्यावेळेला एकदा फोन आला होता त्याचा. त्यावेळेलाच मला नंबर मिळाला तिचा. मग विसरून जा आता काय? त्याचा नंबर आणि त्याचा मेसेज. अहो पण दादा एका वेळी एकाच गोष्टीचा विचार कर. सगळ्या करत बसली तर तुझंही डोकं काम करेनच होईल. जा तुझ्या कामाला जा. नमस्कार आनंदराव. आलास तुला? आधी ठरव कसं बोलायचं, तुझ्या पद्धतीने की माझ्या? आईच्या गावात आणि बाराच्या गावात.
कोसंबीची. अरे उद्ध्वस्त करायला आला हे, उद्ध्वस्त व्हायला नव्हे. देवा, तुम्हाला समजल्याशिवाय माझा मरण निश्चित नाही आहे. तुकडे तुकडे करून टाकणार आहे या घराचे. देश विचार पण करू नकोस, नाहीतर तुझे इतके तुकडे करीन तर सोडणं अवघड होईल. अरे तुझीच नवी होती हे आता. तू स्वतः जातो आहेस की शॉर्टकटने पाठव तुला? ठीक आहे. आता कन्फर्म तुमची बरबादी कन्फर्म. हे म्हणूया तुझ्या अशा वागण्याने इतर लोक कसे फायदे घेतात ते त्याने काय फरक पडतो? फरक पडतो सुशांत. या मवाल्याच्या नादाला लागून आपली लाईफ डिस्टर्ब का करतोय? ती अशी डिस्टर्बच आहे. ती स्वतः तू करून घेतली आहे. मी फक्त माझा बोलत नाही, तुझा लाईफ काय आहे? सर्व गोष्टी मिक्स करत आहेस तू. मग वेगवेगळी कर, विचार कर. तू स्पष्ट बोलशील का? तुझ्या मनात काय आहे ते तू स्पष्ट का नाही केलं? काय स्पष्ट करू? प्रत्येक वेळी मी एखाद्या लहान पोरासारखं समजावणं तुझं कधी बंद होईल? उपदेश करणं कधी बंद होईल? नात्याने लहान आहे, पण समजण्या इतकं वय झालंय माझं. मग का परत परत मला समजवतो आहेस? अरे मोठ्या भावाचा मोठेपणा मिळवायचा बंद कर आणि माझा त्रास वाचव. काय म्हटलं? मी मोठेपणा केला होता? पहा इकडे माझ्या डोळे घालून बोल. अरे भाऊ नाही, पुढचा मुद्दा समजून तुला वाढवलंय. आमच्या तुझी अडचण नको म्हणून त्या रजनीचा कायमचा त्याग केला, फक्त तुझ्यासाठी. कारण तुला दूर करून मला जगणं शक्य नव्हतं. म्हणून माझ्या प्रेमालाही दूर करून मी जगणं विसरलो. आणि तू म्हणतो मी तुला त्रास देतो. हे सगळं करून तू दुनियाच्या नजरेत महान बनलास. सगळं माझ्यासाठी केलास. मग आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुझी? मी जन्मभर तुझी गुलाम म्हणून तुझी सेवा करू का? सुशांत, अरे दादांची असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? खरंच माझी निवड आज चुकली असं मला वाटायला लागले. त्याला असं बोलू नको. खरंच माझं सुशांत खूप चांगलं आहे. हे बाळा, नाही रे, मी महान बनण्याचा प्रयत्न केला कधी. तू माझ्यासाठी काय करावं म्हणून काही नाही रे केलं. हे काही वडील आपल्या मुलासाठी जे करतात तेच केलं रे. पण माझी तुझ्याकडून काय अपेक्षा असणार? तुझ्या सुखासाठी काय करावं ते सांग. तू सांगशील ते गरीब रे मी. तुमच्या संसारात माझी अडचण झाली का? नाही दादा, अरे बेड्या, मग बोलायचं ना. त्यासाठी इतका त्रास करून का घ्यायचं? लहानाचा मोठा झाला माझ्या समोर, पण तुला दादा कळाला नाही रे. तुला दादा कळाला नाही. अरे एकदा बोलून तर बघायचं होता. हसत हसत बाजूला झालो असतो तुझ्या सुखासाठी. माझं मूडचं काय घेऊन बसलावा? तिथे कुणाचा मूड चांगला नाही आहे. मग असं काही विपरीत चाललंय बघा. होय रे दौलत, खूप चिंता वाटते आता. बरं सुशांतला जरा बाहेर बोलावतस का? मला वाटतं तुम्ही त्यांचं नाही बोला तर बरं होईल. माझा पुन्हा अपमान होईल म्हणून सांगतोस ना?
याचा अर्थ तू अजूनही रागात आहेस. असो, सुशांत, मी आणि अमिताची आई तुला जावे नव्हे तर मुलगा समजतो. तेव्हा एक बाप म्हणून तुझ्या पुढे हात जोडून विनंती करतो, माझ्या कोणीची काही चूक असेल तर तिला मोठ्या मनाने माफ कर. बाबा, हे काय करतायस तुम्ही कशाला हात जोडताय? अरे मग काय कर, सुशांतचा असं बघण्याने सगळे चाळ हैराण झाले. सुशांत यार, इतका पण कठोर होऊ नकोस यार. बाबा, मी एवढंच सांगेन तुम्हाला, घरी सगळ्यापैकी आम्ही आहोत ना, काहीतरी काढू त्याची समजू. तुम्ही काळजी नका करू. सुशांत, तू काहीच बोलत नाही. सिद्धार्थ बोलला ना, मी आणखी काही वेगळं बोलू? सुशांत, प्रत्येक वेळी असाच बोलायला हवं काय रे तुला? निदान यांचा वयाचा तरी विचार करायचा. बोलू दे रे सिद्धार्थ, बोलू दे त्याला. पोरीच्या बापाने फक्त ऐकायचं असतं. चुकीचं काय आणि बरोबर काय हे सुद्धा ठरवायचं नसतं. त्याने फक्त सहन करायचं अगदी लाचार होईपर्यंत. कारण त्याला आपल्या पोरीच्या सुखापेक्षा काहीच अधिक नसतं रे, काहीच अधिक नसतं. बाबा, जाऊ दे जरा. निकिताचा फोन आला होता का? निकिताचा फोन आला होता मला. काय म्हणत होती? काही नाही. आलू म्हटल्याने फोन कट केला. तिचं काय म्हणणं असतं ते तुला चांगलं माहित आहे. अरे काय कसं ती त्याला सांगायचे? किती दिवस म्हणून काढणार होतो मी तिच्या. तुम्हा विश्वासात घेऊन सांगायचं ना. तिची मनस्ताप पण करत होतं त्याने. शेवटी मला त्याची समजूत काढावी लागली. माझा दादा कुठे आहे? माझा दादा कुठे आहे? राकेश, अरे राकेश. विचार करून मी याला सांग, माझा दादा कुठे आहे? अरे राकेश, आतापर्यंत मला फसवत आलास. बजेटमध्ये किती आहे? मेल करतो, तुझं ऐकायचं आणि आई बाबाची समजूत काढत होतो. हे बघ राकेश, घरी माझं. काय ऐकू मी तुझा आणि का? अपघातात मारला गेला माझा दादा. हेच सांगणार आहेस ना? अरे नाही राकेश, नाही. कोणी सांगितलं रे तुला हे? नितेशने सगळं सांगितलं मला. त्याचं काय ऐकतो आहेस रे तू? होय की नाही? होय राकेश, तुझा दादाचा नाही, असं होऊ शकत नाही. राकेश, नाही राकेश. सुशांत जाऊ दे त्याला. अरे बेटा जाऊस का तू? हे बघ निकिता, फोन कट करू नकोस.
प्लीज वेगवेगळी तर्क काढू नकोस. तर्क काढायला तू भाग पाडतोस मला. अरे निकिताचा फोन आल्यावर तास तिच्याशी गप्पा मारत बसतोस. माझ्यासमोर फोन आला तर कट करतोस. मला सांग मला याचा अर्थ काय? ही कसली लक्षणं आहे ती? मेहरबानी कर आणि गप्प राहा. आणि का गप्प राहू मी?
खूप ऐकवले तुम्हाला पतिव्रतेचे मावाडे. अगं आहेस तू. पतिव्रतेच्या नावाखाली त्या बेकारी बाळावर मजा मारते तिथे चालतात ना. हरामखोर. ज्याचा खुशी दिवस रात विसावत असती ना तो सुशांत नसून वेदांत आहे. वेदांत चल खात्री करून घे. एक आमटीला खात्री करायची ना. सुशांत. ए सुशांत. दादा. 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 बोल. कोण आता कोण आलेला? अरे, मला मिळवण्यासाठी हे कुंभार रचलंस तू? इतक्या नीच पातळीला गेलास तू? घरात झाला जरी आमचा वाद, तरी तो प्रत्येक नवरा बायकोंच्या मध्ये होतो. आणि त्याचा कुणीही येऊन फायदा घ्यायचा. पण मी ते सहन करणार नाही. समजलं ना तुला? अरे अरे हा माझा सुशांत आहे. माझाच राहील. अरे हा सुशांत आहे. वेदांत आहे. वेदांत काय हे नितेश, इथून चालू कर. अरे का करायला नव्हते मला कळते. तुला जायला सांगितलं कळत नाही का? अरे तुझं ऑफिस मधून सगळं कळलंय मला. नितेश! कोण आहेस तू? अरे कोण आहेस तू? वेदांत, तुम्हाला कळू नये म्हणून इतके दिवस स्वतः मारलं आणि ह्या हरामखोरने सगळं काही सत्यानाश केलं. मग माझा सुशांत कुठे आहे? अरे माझा सुशांत कुठे आहे? माझा सुशांत कुठे आहे? सुशांत राहिला नाही. दादा. त्या रंगणात मारला गेला. नाही रे, नाही असू शकत. वेदांत, का नाही रे आम्हाला कळवलं? का नाही रे आम्हाला शेवटचा पाव दिलास? काय करू शकत होतो मी दादा? काल निवडवल्यावर रक्ताच्या धारोऱ्यात पडलेला सुशांतचा जीव मात्र तुमच्या तुटलेला. शेवटच्या घटकेत असून सुद्धा फक्त एकच विनवणी करत होता. वेदांत, वेदांत माझ्या दादाला आणि माझ्या अमिताला माझ्या मृत्यूची बातमी सांगू नकोस रे, सांगू नकोस. मरून जातील रे ती दोघं, मरून जातील. दादा दादा त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. काय काय करावं हे सुचत नव्हतं. किती दिवस कुठं बोलणार होतो तुमच्याशी, म्हणून निर्णय घेतला सुशांत बनवून यायचं. कारण त्याला वाचवू शकलो नव्हतो मी. निदान तुम्हाला तरी म्हणून द्यायचं नव्हतं रे मला. म्हणून हा वेड्यासारखा प्रयत्न करत होतो. लष्करी सर्जरी करून आलो तरी त्याचा चेहरा बदलू, पण त्याचं मन बदलू शकलो नाही रे. त्याचं मन बदलून राहू शकलो नाही. तुमच्या बरोबर असं वागत होतो म्हणून अरे वाटेल तसं बोलत होतो ना तुम्हाला. तुम्ही माझी नफरत करावी म्हणून आणि आपल्या पद्धतीने तुम्ही जगावं म्हणून. दूर करण्याचा माझा हा वेगळा प्रयत्न होता.